नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला छोटीशी जास्वंदीची कटिंग लावली होती आणि त्याला आता हे पहिलं फूल आलेलं आहे ते दाखवत आहे. सुंदर फूल आलेलं आहे आणि पहिलंच आहे. ही कटिंग लावून 2 महिने तरी झालेले असतील. किती छोटी कटिंग आहे तुम्ही पहा. आणि हे काल उमललेत फुलं, तर काही काल उमलले होते ते सुकले, आज हे नवीन आलेले आहेत. विष्णुकांता असे या फुलांचं नाव आहे. खूप सुंदर कलर आहे याचा. पाडव्याच्या दिवशी बरोबर उमललेली ही फुलं. आणि हे मी लावून आता ह्याला 2 आठवडे झालेले आहेत. तर हे अंजिराचं झाड मी याच्यामध्ये लावलं होतं पिशवीमध्ये, आणि त्याला अंजीर सुद्धा होते. तर आता याचे अंजीर मोठे व्हायला लागलेले आहेत, साईज मोठी होते आणि अंजीर पिकतायत. काल एक अंजीर तोडून घेतलं मी, इथलं छान पिकलं होतं आणि हे आज पिकायच्या तयारीत आहे. जेव्हा ते बादलीत होतं तेव्हा त्याची साईज छोटी होती आणि ते तसंच पिकत होतं, पण आता ह्या पिशवीत लावल्यापासून त्याची साईज मोठी झालेली आहे. हा फरक झालेला आहे. हे लाल सदाफुलीचं फूल आज उमललेलं आहे. तर हे डाळिंबाचं झाड याच्यामध्ये लावून 1 आठवडा तरी झालेला असेल, किंवा 5-6 दिवस तरी झालेले असतील. आणि ज्यावेळेस लावलं त्यावेळेस हे नव्हतं त्याला आलेलं. तर आता हे किती आलेलं आहे पहा, म्हणजे ह्या कळ्या आलेल्या आहेत. तर मला तर खूप छान वाटत आहे हे कळ्या पाहून. प्रत्येक ठिकाणी आता कळ्या यायला चालू झालेल्या आहे. खूप पटकन त्याची ग्रोथ दिसून येत आहे. म्हणजे कळ्या पण यायला चालू झाल्यात आणि मोठ्या पण होत आहेत. आता पाहूया त्याला डाळिंब कसे येत आहेत. आणि हे फुटवे नवीन आलेले आहेत. हे पहा, हे जे नवीन फुटवे दिसत आहेत ते नवीन आलेले आहेत. पानं त्यांची पहा कशी आहेत. तर हा रिझल्ट पण छान मिळाला. याचा व्हिडिओ सुद्धा आहे लावतानाचा, तुम्ही नक्की पहा. जेव्हा लावलं तेव्हा त्याला नव्हतं हे असं आलेलं. तर मला हे मधुमालतीचं रोप आहे. मला आता नाव एवढं आठवत नाहीये, पण याला मधुमालतीचंच रोप म्हणतात. याचा वेल असतो आणि हे मला नर्सरीमधून फ्रीमध्ये मिळालेलं होतं. आणि ब्लीडिंग हार्टची कटिंग पहा किती मोठी झालेली आहे आता. तर हे मी खूप छोटं कटिंग आणली होती, लावली होती. मी दुसऱ्यांकडून आणली होती, माझ्याकडे मोठं वेल वगैरे नाहीये. आणि आताशे त्याला इतके छोटेसे असे फुटायला चालू झालेलं आहे. तर याची कटिंग तर मी कुणाला देऊ शकणार नाही. आणि तुम्ही जर कुठं बाहेर गेला ना, तुम्हाला असे दिसले की तुम्ही मागून घेत जा. मागितलं ना कुणी पण देतं, पण चोरून नाही घ्यायचं कधी, शक्य होईल तेवढं. आणि याच्यामध्ये नाही का अंजिराचं रोप आहे, इकडं पण एक पेरूचं रोप आहे, आणि इकडे एक अंजिराचं रोप आहे. हे मिरचीचं रोप आहे, इकडे गुलाब आहेत, आणि इकडे 2 प्रकारचे मोगरा आहेत. तर हे 2 प्रकारचे मोगरा आहेत. एका मोगऱ्याला असे गोल पानं पाकळ्या येतात, आणि हा जो मोगरा आहे त्याला असे लांब लांब असे पाकळ्या येतात आणि वेगवेगळे मोगऱ्याची रोप आहेत. तर हे पण मला नर्सरीतून फ्रीमध्ये मिळालेली रोप आहेत. आता याला फुलं येतील, अजून ह्याला काही आलेलं नाहीये. मला यांची नावं वगैरे काही एवढी सांगता येणार नाहीत. आणि तुम्हाला आता मी माझं गुलाबाचं रोप दाखवते, गुलाब दाखवते माझं किती सुंदर झालेलं आहे पहा. वाव, असले भरगच्च गुलाब आलेले आहेत. 1 महिन्यापूर्वी सुद्धा याला एवढे गुलाब आले होते, आणि पुन्हा आता इतकेच गुलाब आलेले आहेत. वा,
खूप छान सुगंध येत आहे. वेगळाच थोडासा आकार झालेला आहे याचा. आता हे मी सर्व गुलाब काढून घेणार आहे आणि याचा गुलकंद करणार आहे. मिरचीला पहा किती मिरच्या आलेल्या आहेत. हे लिचीचं झाड आहे आणि इकडे ड्रॅगन फ्रूट आहे. हे सुद्धा ड्रॅगन फ्रूट आहे. तर वर्बेनाची खूप सुंदर फुलं उमललेली आहेत. तुम्ही अशी जास्वंदीची पानं पाहिलेली आहेत का? आणि याला कसल्या कलरचं फुल येतं माहित नाही. तुमच्याकडे असेल तर मला नक्की सांगा. आणि स्पायडर प्लांट आहे आणि त्याला आता हे फुलं येतील बहुतेक याला पण. लिली खूप सुंदर उमललेली आहे आणि अनंताचं फूल उमललेलं आहे. सुगंध आहे भरपूर. आणि इकडे पहा, हे पण आज उमललेलं आहे. आणि हे सुद्धा खूप छान झालेलं आहे. खूप सुंदर कलर आलेला आहे. याच्यामधून लाल एक असतो, खूप सुंदर वाटतो तो सुद्धा. आज झाडांना पाणी नाहीये घालायला आणि ट्रॅक्टर मागवलेला आहे पाण्याचा. पण आता पाणी केव्हा येईल तोपर्यंत ह्या झाडांना खूप जपावं लागतं उन्हामुळे. थोडं जरी सुकलं तरी एखादं झाड लगेच मरून पण जाऊ शकतं. याला पण नवीन पानं फुटलेली आहेत. याला कागडा म्हणतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.